आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती। केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी। यंदा मान्सून 3 दिवस उशिरानं। कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट। उर्वरित राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट। अंधेरी सबवेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानंतर पुन्हा उपाययोजनांवर चर्चा। अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार। विमानतळावरील संवेदनशील भागात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई। डीजीसीएचे आदेश। तर विमानतळावर फोटो, व्हिडिओ, रील काढल्यास मोबाईल जप्त होणार। ठाण्यातील विविध भागात आजपासून 24 तास पाणी पुरवठा बंद। पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामं आणि आगामी पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। जेम पोर्टलवरून खरेदी करूनही मुंबईतील विद्यार्थ्यांना यंदा उशिरा गणवेश। महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकणार नाही। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून। मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमधील फलकांविरोधात मनसे आक्रमक। प्रत्येक शाखा प्रमुखाला आपापल्या भागातील फलकांची माहिती गोळा करून तक्रारी करण्याचे आदेश। फलक न हटवल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा। पुणे बंगळुरू महामार्गावरील कराडजवळ सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात। या 3.5 किलोमीटरच्या उड्डाणपुलाचं लवकरच उद्घाटन होणार। यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट। पुण्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुळामुठा नदीच्या काठावर 100 सीसीटीव्ही बसवले जाणार। 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार। पालिका प्रशासनानं दिली माहिती।